विश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपले मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मडावी लिखित भाकर भाग 16. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव ओलांडला, पण अजून ह्या वस्तीतलं स्वातंत्र्य दिसून आलंच नाही. वस्ती तशी जुनीच, जशीच्या तशीच वेशीला टांगलेली, हाकदोडीच्या काठाकाठानं वाढत गेलेली. गावच्या शेवटावर कोणाची घरं असणार? साऱ्यांचा काडीमोडीचा संसार मांडलेला. घराघरात मातीच्या चुली आणि चिमणीचे दिवे आयुष्याची साथ करीत आलेले. घराला लागून मेलेल्या ढोऱ्याला कातडीच्या पाणी भरल्यानं डंब फुगलेलं. गरिबांचा कातडी कमवण्याचा ग्रामीण उद्योग, पिढ्यानपिढ्या ह्या उद्योगाचा ठेका मिळाला जणू. टेंडर भरण्याचा प्रश्नच नाही. मेलेलं ढोर कोण सोलून काढणार? या वस्तीतलं ढोराच्या कातडीत पाणी भरलेलं प्रदर्शन मनाला मोहून टाकणारं. फुगलेल्या कातडीतून एक एक थेंब मडक्यातून महादेवाच्या पिंडीवर पडावे तसे त्या खालच्या मातीच्या नांदीत टपकायचे. ही मातीची कुंडी चांबडी कमावणारी देवता म्हणून तिची पूजा करण्याची प्रथा. समोर गेलं का दमडू मांगाचं घर, डफड्याचा सनईचा आवाज, भडभड डफल्यात वाजविलं. भुकेल्या पोटानं वाजवताना पोटातले आतडे खोल जाऊन पाठीला लागलेले. तरी बी ताठ मिशांवर ताव देऊन दारिद्र्याच्या उरावर उभा झालेला दमडू मांग कुठवर तग धरणार? काहीच कळत नाही. दौलत चांभाराची बसबसू पाठ निघाली, पुरा वाकून गेला. चपलीला खिळे मारण्यात आयुष्य गेलं. आज 20, 25, 30 वर्षांपूर्वी पाहिलेली या वस्तीतली घरं जशीच्या तशी आहेत. काम करून घाम गाळणारी वस्ती का बदलली नाही? या वस्तीत सिमेंटचं एकही घर उभं झालं नाही. वस्तीतले पाय वाटणे वेडेवाकडे जाणारे रस्ते तेच, जुनाट झालेल्या भिंती, जुनी जाणती माणसं कशी जगली? वस्तीतच गडप झालीत. आयुष्य वस्तीत उगवलं आणि वस्तीत संपलेलं. लहान लहान नवीन पालव्या या झोपड्यात उगवल्यात. त्यांना खत पाणी मिळालंच नाही. भुकेतच पोरं बाळं वाढलेली, करपून गेलेले जीव. कसंबसं एखाद्या हाताला पुस्तक लागलेलं. कातडी सोलायच्या पिढीजात उद्योगाकडे चिमुकल्यांची पायवाट. बापानं वाजवलेली सनई कुडाला टांगलेली. भाकरीसाठी तिच्या स्वर भरण्याची धडपड चाललेली. पुन्हा डफड्याचे आवाज, किती दिवसापासून जसेच्या तसेच. अंजनबाई थकून गेलेली, आयुष्यभर दुरडी फिरवून शिळ्या अन्नावर गुजराण करणारी. कधी गेली ते कळलंच नाही. तिची प्रसिद्ध झालेली दुरडी उदास पडलेली. भीक मागून जगणं लाचारी आहे. एखादा तिचा नातू तिच्या दुरडीला तोंडून टाकण्यासाठी पुढे येईल काय? वस्तीच्या काठावरलं कडुलिंबाचं झाड वाळून उभं झालं. पानाफुलानं बहरलं तेव्हा त्याचं बूड चिक्की फेकत आवलं झालेलं. आज त्याच्यातच प्राण नाही. तसं ते खडकावर एवढं मोठं कसं वाढलं? त्यातच स्वातंत्र्यच नाहीसं झालेलं. भेसूर गाणं गायला लागलेलं. वस्तीची अवदशा दर्शवणारं, जिंदगीचा जाहीरनामा घेऊन उभं असलेलं. या वस्तीनं कधी स्वातंत्र्य पाहिलंच नाही. घटनेची पानं इथं फडफडलीच नाहीत. पोरं शिकली तर ही वस्ती बदलेल एवढाच आशीर्वाद. ही वस्ती आता चेतवावीच लागेल. इथं आयुष्य अंगारासारखं जळतं. निखाऱ्यावर सारेच उभे आहेत. साऱ्यांच्या हातातही निखारे आहेत. वस्ती अंधारातली, चिमणीतल्या दिव्यात जळणारी. कधी उठून उभी होईल सांगता येत नाही. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.